नमस्कार सर्वांना. माय रिअल लाईफ स्टोरी पार्ट 2मध्ये पाहिलं की 9 वर्ष आम्ही किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला. वंध्यत्वाचा डाग, लोकांचे टोमणे आणि इनफर्टिलिटी उपचार, ते वेदनादायी अनुभव. पण या भागात मी सांगणार आहे की अंधारानंतर आमच्या आयुष्यात आशेचा किरण कसा आला. हे जाणून घेण्यासाठी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित माझ्या या अनुभवातून तुम्हालाही मोटिवेशन मिळेल. तुम्हीही जर माझ्याशी या बाबतीत रिलेट करत असाल तर तुम्हालाही यातून मार्ग नक्कीच सापडेल. माझ्या दीराच्या एका मित्राच्या बायकोने खेडमधील एका डॉक्टरांबद्दल सुचवलं. आम्ही दोघांनी विचार केला की चला हे एक शेवटचा प्रयत्न करून पाहूया. आम्ही खेडला गेलो, डॉक्टरांना सर्व रिपोर्ट दाखवले. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, आम्हाला धीर दिला. पण नियतीला कदाचित आमची अजून परीक्षा घ्यायची होती. ट्रीटमेंट सुरू होऊन वर्ष होत आलं होतं, पण रिझल्ट मिळत नव्हता. त्यातच अचानक माझ्या पोटात दुखू लागलं. सोनोग्राफी केली तेव्हा समजलं की गाठ झाली आहे. हे ऐकून आम्ही दोघेही सुन्न झालो. आधी हे असलं काहीच नव्हतं, मग आत्ताच हे कशामुळे झालं? अनेक प्रश्न मनात होते. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करावं. ऑपरेशनसाठी आम्हाला महाडमधील हॉस्पिटल सुचवलं. आम्ही आधीच ठरवलं होतं की या पूर्ण ट्रीटमेंटसाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही. जेव्हा आम्ही घरात ही गोष्ट सांगितली तेव्हा आम्हाला आधाराच्या 2 शब्दांची अपेक्षा होती, पण त्याऐवजी मला ऐकायला मिळालं की तुझे दागिने गहाण ठेव आणि ऑपरेशन कर. हे शब्द ऐकून मी त्या क्षणी सुन्न झाले होते. आम्ही फक्त त्यांना माहिती असावं म्हणून सांगायला गेलो होतो, पण पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच आली. ऑपरेशनच्या 1-2 दिवस आधी आम्ही माझं मोठं मंगळसूत्र गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली. तो दिवस उजाडला. सकाळी 7 वाजता मी ॲडमिट झाले. मनात खूप भीती होती, पण सोबत माझे मिस्टर, माझी आई आणि भाऊ खंबीरपणे उभे होते. ऑपरेशन दरम्यान गाठ काढताना डॉक्टरांना समजलं की मला अपेंडिक्सचा देखील खूप गंभीर त्रास आहे. ती स्थिती पाहून डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना आत बोलावले आणि विचारले की आता काय करायचं. एका क्षणाचाही उशीर न करता माझ्या मिस्टरांनी सांगितले की हे ऑपरेशनसुद्धा लगेच करा. अशा प्रकारे एकाच वेळी माझी 2 मोठे ऑपरेशन्स झाले. त्या भूल दिलेल्या अवस्थेत मला काहीच कळत नव्हतं, पण बाहेर माझे मिस्टर एकटे हे सगळं पेलत होते. ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं ना, त्याच रात्री आमच्या आजी म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या आई वारल्या. परिस्थिती अशी होती की आम्हाला त्यांना शेवटचं भेटायला जाताही आलं नाही. ऑपरेशनच्या वेदना आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख पुढचे काही दिवस खूप अंधारात गेले. ऑपरेशननंतर 2 महिन्यांनी एक आशेचा किरण दिसला. मी प्रेग्नेंट राहिले, पण दुर्दैवाने ते बाळ देखील राहिले नाही. तो धक्का आमच्यासाठी खूप मोठा होता. आम्ही इतके तुटलो होतो की आम्हाला रडूही येत नव्हतं. 8 वर्षापासून रडून कदाचित आमच्या डोळ्यातले अश्रूच आटले होते. आम्ही ठरवलं की आता ट्रीटमेंट थांबवायची. आम्ही खेडच्या डॉक्टरांना कळवलं. काही महिने आम्ही ट्रीटमेंट बंद करत आहोत. फक्त जगायचं म्हणून आम्ही आले दिवस काढत होतो. अशातच एक दिवस माझी मैत्रीण दर्शना अक्कलकोटला चालली होती. माझ्या मनात आलं आणि मी तिला स्वामींची मूर्ती आणायला सांगितली. त्या दिवसापासून आमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येऊ लागली. आम्ही दोघांनी मिळून गुरुवारचे व्रत सुरू केले. मिस्टरांनी सुचवलं की आपण जन्माष्टमीचा उपवास करूया. आम्ही घरात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील आणली. श्रावणी सोमवारसुद्धा केले. हे सगळं आम्ही कोणत्याही फळाच्या अपेक्षेने नाही, तर फक्त मनाला शांती मिळावी आणि नकारात्मक विचार दूर व्हावेत म्हणून. कारण माझा अनुभव आहे, आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं. म्हणून आम्ही ठरवलं की आता फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि देवावर श्रद्धा ठेवायची. जन्माष्टमीचा उपवास माझ्याकडून पूर्ण होईल की नाही याची मला भीती होती, पण मिस्टरांनी धीर दिला आणि तो उपवास पूर्ण झाला. आणि काय आश्चर्य, त्यानंतर अवघ्या 2-3 दिवसात आम्हाला गोड बातमी मिळाली. 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आई-बाबा होणार होतो. मनात भीती होतीच, पण देवावरचा विश्वास दृढ होता. 3 महिने पूर्ण झाल्यावर आई म्हणजेच माझ्या सासूबाई म्हणाल्या की त्यांनी काळकाई देवीला नवस केला होता की बाळ होऊ दे. माझ्या आईनेही होळीच्या पालखीच्या वेळी सोमजाई देवीला नवस केला, बाळ होऊ दे आणि सगळं सुखरूप होऊ दे. सर्वांचे आशीर्वाद आणि आमची श्रद्धा. अनेक संकटानंतर शेवटी तो दिवस उजाडला, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. पहिली सोनोग्राफी करायला गेलो तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. मनात सतत एकच विचार होता, सगळं ठीक असेल ना?
पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सगळं नॉर्मल आहे आणि बाळाची वाढ छान होते, तेव्हा झालेला आनंद मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. हे सुख अनुभवण्यासाठी मी कित्येक वर्ष आसुसलेले होते. त्रासाचे गेले. 6व्या महिन्यापासून माझ्या पायांना ना खूप सूज येत होती. काही टेस्ट केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, तरीही शारीरिक त्रास होतच होता. डोहाळे जेवण झालं आणि त्यानंतर अधूनमधून कळा येऊ लागल्या. त्यामुळे मला 2 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. मनात पुन्हा मागचे ते जुने वाईट अनुभव आठवून भीती वाटायची. डॉक्टरांनी मला पूर्ण बेडरेस्ट सांगितली होती. मी फक्त देवावर विश्वास ठेवून एक एक दिवस काढत होते. प्रेग्नन्सीच्या दरम्यान मला 2 वेळा ॲडमिट केलं गेलं आणि कधी-कधी तर सोनोग्राफीला पुरेसे पैसे देखील नसायचे आणि त्यावेळी माझ्या भावानी खूप मदत केली आणि माझ्या आईवडिलांनी जे जे काही पैसे साठवले होते माझ्या डिलेव्हरीसाठी ते त्यांनी माझ्याकडे देऊन ठेवले होते. तर ते देखील मला जेव्हा ॲडमिट केलं गेलं, कळा येत होत्या वेळेच्या आधीच, तर त्या दरम्यान ते पैसे खर्च झाले होते. 9वा महिना लागला आणि पोटात दुखू लागल्यामुळे आणि त्याचसोबत मला ब्लिडिंगसुद्धा होत होती आणि मी पुन्हा ॲडमिट झाले. काही कॉम्प्लिकेशन्स झाले होते. आम्ही डॉक्टरांना आधीच सांगितलं होतं की आम्हाला बाळ सुखरूप मिळणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी सीझर करावा लागला ना तरी चालेल. शेवटी माझं ऑपरेशन झालं आणि आयुष्यातील तो सर्वात मोठा चमत्कार घडला. माझ्या घरी लक्ष्मी नाही, पण नारायणाचे म्हणजेच आमच्या बाळकृष्णाचे आगमन झाले. 9 वर्षाच्या तपाचं फळ आम्हाला फायनली मिळालं होतं. बाळाला काही कारणास्तव दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काचेत ठेवावं लागलं. पण देवाच्या कृपेने तोही काळ निघून गेला आणि सगळं काही ठीक झालं. आम्ही आईवडील झालो होतो फायनली. जो डाग पुसण्यासाठी आम्ही 9 वर्ष लढा दिला, तो शेवटी पुसला गेला होता. आज आमचा मुलगा हर्ष आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे. या पूर्ण प्रवासातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, परिस्थिती कितीही मोठी असू दे, लोक कितीही टोमणे मारू दे, कोणी साथ देवो न देवो, कोणाचा आधार नसू दे, तुमचा देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची साथ अजिबात सोडू नका. कधीकधी आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, पण तिथेच देवाचा चमत्कार सुरू होतो. सकारात्मक विचार करा, कारण आपण जसा विचार करतो ना, आपल्या आयुष्यात देखील तसंच घडतं. हा माझा अनुभव आहे. माझी ही रिअल लाईफ स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओने जर एका जरी व्यक्तीला उमेद दिली असेल, मोटिवेशन मिळत असेल, तर मला खूप आनंद होईल. माझ्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि अशा वेळी आपल्या पार्टनरची साथ कधीच सोडू नका. एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांची काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.